जय श्रीकृष्ण दोस्तांनो. आज आपण 31वा श्लोक पाहत आहोत. एमे मत्वमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवः श्रद्धावन्तो न श्रूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. कोणत्याही वर्ण, आश्रम, धर्म, संप्रदाय इत्यादींचा कोणताही मनुष्य जर कर्मबंधापासून मुक्त होऊ इच्छित असेल तर त्याने या सिद्धांताला मानून त्याचे अनुकरण करावे. शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी, पदार्थ, कर्म इत्यादी आपले काहीही नाही या वास्तविकतेला समजून घेणारी सर्व माणसे कर्मबंधापासून मुक्त होतात. भगवंत आणि यांच्या मतामध्ये प्रत्यक्षप्रमाणे निसंशय दृढ विश्वास आणि पूज्य भावनेने युक्त असलेल्या मनुष्याला श्रद्धावंतः पदाने म्हटले आहे. शरीरादी जड पदार्थांना आपले आणि आपल्यासाठी न समजल्यास मनुष्य मुक्त होतो. या वास्तविकतेवर श्रद्धा झाल्यास जडतेशी मानलेल्या संबंधाचा त्याग करणे सुलभ होते. श्रद्धावान साधकच सतशास्त्र सतचर्चा परमार्थिक विषयाचे श्रवण करतो आणि त्यानुसार आचरण करतो. मनुष्य शरीर परमात्मा प्राप्तीसाठीच मिळाले आहे, म्हणून परमात्म्याच्या प्राप्तीची एकमात्र उत्कट अभिलाषा झाल्यास साधकाच्या ठिकाणी श्रद्धा, तत्परता, इंद्रियांचा संयम इत्यादी गुण आपोआप येतात. म्हणून साधकाने प्रामुख्याने परमात्मा प्राप्तीची अभिलाषा तीव्र करावी. मागील 3 श्लोकात भगवंताने आपले जे मत सांगितले आहे त्यात दोषदृष्टी न करण्याविषयी या अनसूयंतः पद दिलेले आहे. गुणादोषामध्ये दोष पाहण्याला असूया म्हणतात. असूयारहित मनुष्याला या ठिकाणी अनसूयंता म्हटले गेले आहे. ज्या ठिकाणी श्रद्धा असते त्या ठिकाणी काही अंशात दोषदृष्टी राहू शकते, परंतु भगवंतांनी श्रद्धावंतः पदासोबत अनसूयंतः पदसुद्धा देऊन मनुष्याला दोषदृष्टी यापासून संपूर्णपणे रहित होण्यास सांगितले आहे. अशा प्रकारे गीता श्रवणाने महात्म्य सांगतानासुद्धा भगवंतांनी श्रद्धावान न सुयश्च पद देऊन श्रोत्यास श्रद्धायुक्त आणि दोषदृष्टीरहित होण्यास सांगितले आहे. भगवंताचे मत तर उत्तम आहे, परंतु भगवान किती आत्मस्तुतीची आणि अभिमानाची गोष्ट सांगत आहेत की सर्व काही मलाच अर्पण करून टाका, अथवा हे मत चांगले तर आहे परंतु कर्माद्वारे प्राप्ती कशी होऊ शकते, कर्म तर जड बंधनकारक असतात इत्यादी भाव येणे हेच भगवंताच्या मतात दोषदृष्टी करणे आहे. साधकांनी भगवान आणि त्यांचे मत या दोन्ही विषयांची दोषदृष्टी ठेवता कामा नये. वास्तविक पाहिले तर सर्व काही भगवंताचेच आहे, परंतु मनुष्य अज्ञानाने भगवंताच्या वस्तूंना आपल्या समजून बांधला जातो आणि ममता कामनेला वश होऊन दुःख भोगत राहतो. म्हणून हा आपलेपणाचा त्याग करून मनुष्याचा उद्धार करण्यासाठी भगवंत आपल्या सहज करुणेने सर्व काही आपल्याला अर्पण करण्याविषयी म्हणत आहेत. म्हणून या विषयात दोषदृष्टी ठेवणे अनुचित आहे. हे तर भगवंताचे परम सौधार्य, कारुण्य, वात्सल्यच आहे की त्यांच्याविषयी कोणतीही अपूर्णता आणि आवश्यकता नसतानाही केवळ मनुष्याच्या
कल्याणासाठी ते कर्म संपूर्ण कर्मांना त्यांना अर्पण करण्याविषयी म्हणत आहे. भगवंताचे मतच ह्या लोकात सिद्धांत म्हटले जाते. सर्वतोपरी सिद्धांतालाच या ठिकाणी मतम पदाने म्हटले गेले आहे. भगवंताचे आपल्या सरळतेमुळे निराभिमानतेमुळे आपल्या सर्वश्रेष्ठ सिद्धांताचं मत म्हटले आहे. हे मत अथवा सिद्धांत त्रिकालबाधित आहे, अर्थात यामध्ये कधीही केव्हाही परिवर्तन होत नाही. मग कोणी श्रद्धा करो अथवा न करो. येथे नित्यम पद मतम हे विशेषण नाही तर अनुतिष्ठन्ति पदाचेच विशेषण आहे. कारण भगवान नित्य आहेत म्हणून त्यांच्याशी संबंधित असलेल्या संपूर्ण वस्तूसुद्धा नित्यच आहे. भगवंताचे मतसुद्धा नित्य आहे. भगवंताचे मत सर्वतोपरी सिद्धांत आहे आणि सिद्धांत तोच असतो जो कधी नष्ट होत नाही. म्हणून भगवंताचे मत तर नित्य आहेच, त्यांचे अनुष्ठान नेहमी करावयास पाहिजे. म्हणून या ठिकाणी क्रियाविशेषण नित्यम पद देण्याचे तात्पर्य आहे. भगवंताच्या मताचे ठिकाणी नित्य निरंतर स्थित राहणे तसेच त्यानुसार अनुष्ठान करणे. अशा प्रकारे 31 श्लोकचा अर्थ इथे संपत आहे. जय श्रीकृष्ण. भक्तगणो, आपण हे भगवतीचे दिव्य ज्ञान माहीत होण्यासाठी आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपल्या नातेवाईक दोस्तांना सर्वांना शेअर करा. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.